श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन, जवळून वाहणारी इंद्रायणी माता, 84 सिद्धांचा सिद्धविटी मेळा, परम पावन पवित्र असणारी ज्ञानोबरांची समाधी, त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण साधकाच्या हृदयाचा ठाव घेऊन साधकाचं अंतकरण पवित्र बनवतो. अशा दिव्य किरणांना वंदन करून श्री विठ्ठल कथेला प्रारंभ करतो. श्री विठ्ठल कथा हा नेमका काय प्रकार आहे? पंढरी क्षेत्र जे निर्माण झालं ते नेमकं का झालं असेल? परमात्मा विटेवर का आला असेल? त्याचे हात कटेवर का असतील? अशा अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या अंतकरणात असेल आणि त्या सर्व प्रश्नांच्या उत्तराचा समुच्चय म्हणजे श्री विठ्ठल कथा आहे. बरं का, मला असं वाटतं ना, सकाळच्या प्रहरामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये अगदी झोपेतून उठल्याबरोबर अध्यात्म कथा आपल्या कानावर पडावी. मला वाटतं जीवनाचं सोनं होईल. जीवनाचा आनंद जो दडलेला आहे, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर लोकांची सुरुवात जर मोबाईल पासून असेल, जगातल्या इतर विषयांच्या चर्चेची असेल, भांडण कलहाची असेल, तर दिवसाची सुरुवात अशा विषयांपासून जर व्हावी तर जगण्याचा आनंद कुठे आहे? आणि म्हणून सकाळच्या सत्रामध्ये श्री विठ्ठलाची कथा व्हावी, इतर ग्रंथाची कथा व्हावी, अध्यात्म कथा व्हावी, ही संकल्पना फार सुंदर आहे, फार गोड आहे. मनाच्या समाधानाकरिता अध्यात्म कथा आम्ही बघितली पाहिजे. कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची. जगातल्या कथा सुख देत नाहीत आणि दुःखाचं हरण करत नाहीत. विठोबाची कथा मात्र जगातले सगळ्या दुःखाच्या पलीकडे घेऊन जाणारी कथा आहे. आणि म्हणून ती कथा आनंदाकरिता, समाधानाकरिता आपण बघितली पाहिजे. आणि म्हणून त्या कथेला प्रारंभ करत असताना ज्याची कथा आपण पाहत आहोत त्याचं मंगल करणं वक्त्याचं कर्तव्य आहे. भगवंताची कथा, त्या परमात्म्याला वंदन नमस्कार करणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. कारण त्याच्या कृपेने ती कथा आपण पाहणार आहोत. श्री विठ्ठल कथा, त्याचा स्वतंत्र ग्रंथ जरी उपलब्ध नसला, शास्त्राने मात्र श्री विठ्ठल कथा मांडलेली आहे. थोडंसं आपण मंथन करावं. पद्मपुराण, स्कंद पुराण आणि विष्णू पुराण या 3 पुराणामध्ये पंढरी महात्म्य नावाचे काही अध्याय, काही प्रकरण आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ही श्री विठ्ठल कथा भगवंताचं गुणगान गायलेलं आहे.
आणि त्याच्या आधाराने वारकरी संत प्रेम शिरोमणी नामदेव महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज, निळोबाराया आदी या संत महात्म्यांनी त्या पुराणांचा संदर्भ उचललेला आहे. त्यामुळे ही कथा पाहत असताना आपण जर कोणत्या ग्रंथाच्या आधारे पाहतो असं जर कुणाला वाटत असेल तर वारकरी संतांच्या वाङ्मयाच्या आधारेच आपण ती कथा पाहतो आहे. काय या कथेची पार्श्वभूमी आहे, या कथेची सुरुवात, ही कथा नेमकी कुणी कुणाला सांगितली? 88,000 ऋषीमुनींचं सत्र चालू होतं, ज्यांचं जीवन कथेशिवाय काही ऐकतच नाही, ज्यांचे डोळे भगवंताला पाहतात, कान भगवंताचा ऐकतात, ज्यांची वाणी भगवंताविषयी बोलते, सर्वांगाने जे भगवंताशी रत आहेत, अशा त्या 88,000 ऋषीमुनींनी स्कंदांना विचारलं, आपण आम्हाला जगातले सगळे ग्रंथ सांगितले, सगळी पुराण सांगून झाले, आम्हाला सगळ्या कथा आम्ही ऐकल्या, सगळं चिंतन झालंय, पण आम्हाला असं वाटतं असं एखादं तीर्थ सांगा का ज्या तीर्थाला गेल्यानंतर जगात कोणत्याही तीर्थाला जायची गरज नाही. असं तीर्थ सांगा, असं क्षेत्र सांगा, असा देव सांगा. तेव्हा स्कंद भगवंत म्हणाले, असं तीर्थ, असं क्षेत्र आणि असा देव एकत्र नेमका कुठे आहे मी सांगू शकत नाही. मग कोण सांगेन आम्हाला? स्कंदांनी सांगितलं, त्याच्यासाठी मी तुम्हाला माझ्या पिताश्रींकडे घेऊन जातो. आणि त्यावेळेला भगवान श्री शंकराकडे घेऊन आलेत स्कंद. 88,000 ऋषीमुनींसहित जेव्हा भगवान शंकराच्या पुढ्यात उभे राहिले, सगळ्यांनी भगवान शंकरांना नमस्कार केला. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. भगवान शंकरांना नमस्कार केला. भगवान शंकरांनी बघितलं, स्कंदाला बघितलं, तू आला, तुझा अधिकार आहे, तू मुलगा आहेस, येऊ शकतोस. पण ज्यार्थी आज एवढे 88,000 ऋषीमुनींना तू घेऊन आला, त्यार्थी काहीतरी विशेष काम असावं बहुतेक. कशासाठी आलात? तेव्हा स्कंदांनी सांगितलं, म्हटले, पिताजी भगवान शंकरांना 88,000 ऋषीमुनींनी मला असा प्रश्न विचारलाय, असं एखादं तीर्थ सांगा की ज्या तीर्थाला गेल्यानंतर जगातले सगळे तीर्थ त्या तीर्थाचे दास असावेत. असं एखादं क्षेत्र सांगा की ते क्षेत्र क्षेत्रराज असेल. असा एखादा देव सांगा की जो देव सगळ्या देवांचा देव असेल. भगवान शंकरांनी स्वागत केलं. वा वा, या म्हटले, बसा. सगळे ऋषीमुनी भगवान शंकराच्या पुढे बसले. आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी 88,000 ऋषीमुनींना ते तीर्थ, ते क्षेत्र आणि तो देव एकत्र आहे असं स्थान सांगायला सुरुवात केली. हा स्कंद पुराणाचा संदर्भ संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्याकडे उचललाय. मुळातच भारत देश हा पावन आहे, जिथं नर्मदेचा किनारा हा तपोभूमी आहे, अयोध्यासारखी वैराग्य भूमी आहे, काशी सारखी ज्ञानभूमी आहे, वृंदावन सारखी प्रेमभूमी आहे आणि महाराष्ट्रासारखी संत भूमी आहे. स्कंद पुराणामध्ये जे महात्म्य आहे त्याचा संदर्भ स्पष्ट नामदेवांनी उचललाय. ऋषीमुनींना सांगतात, तुम्हाला असं तीर्थ पाहिजे ना का जे सगळ्यात सर्वश्रेष्ठ तीर्थ असेल? मायसे शंकर सांगे ऋषी जवळी. जगातले सगळे तीर्थ ज्याच्या चरणावर नतमस्तक होतात. अर्ध्या रात्री येतात पुंडलिकाकडे, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी. कुणाच्या जवळ येती? पुंडलिका जवळी. काय करतात? करीती अंघोळी वंदिती चरण. म्हणजे इतर तीर्थाला लोक जातात आपलं पाप धुण्यासाठी ना, पण असे जगातले सगळे तीर्थ महाराष्ट्रात पंढरपूरला येतात. मुळातच भारत देश हा पावन आहे.
जिथं नर्मदेचा किनारा हा तपोभूमी आहे, अयोध्यासारखी वैराग्य भूमी आहे, काशीसारखी ज्ञानभूमी आहे, वृंदावन सारखी प्रेमभूमी आहे. संतांची प्रमाण किती गोड आहेत महाराज. ज्या देशात संत अवतीर्ण होतात तो देश पवित्र आहे, ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे, ते राष्ट्र पावन आहे. आणि म्हणून आपल्याला स्वाभिमान आहे ना महाराष्ट्राबद्दलचा. केवढी गर्दी करतात ना लोक वारकरी पंढरपुरामध्ये. का? सगळ्या तीर्थांचा राजा तिथे आहे, सगळ्या क्षेत्रांचा राजा तिथे आहे, आणि सगळ्या देवांचा राजा तोही तिथेच आहे. त्याच्यामध्ये इतर देवतेंबद्दल आपण काही टीका करतोय असं नाहीये, तेही देवच आहेत, पण त्या देवांचा हा देव आहे, मालक आहे. आणि म्हणून भगवान शंकरांनी सांगितलंय त्याचं महात्म्य. श्रोत्यांचा अधिकार कोण आहेत ऐकणारे? 88,000 ऋषी, ज्यांचं जीवनच कथा आहे महाराज. श्रीमद भागवत कथा ऐकताना सुद्धा आपण 88,000 ऋषी मुनींनीच ते श्रवण केलंय सुधीजी महाराजांकडून. त्याच पद्धतीने भगवान शंकराकडून विठ्ठल महात्म्य सुद्धा 88,000 ऋषीच मुनी ऐकतात. पुंडलिकाची महती, त्या तीर्थाचं महात्म्य भगवान शंकर सांगू लागले. मग नामदेव महाराज सांगतात, भगवान शंकर पार्वतीला सांगतात असं नाही. तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय, ऐसे हरे गिरिजे प्रती. असं तो परमात्मा भगवान शंकर पार्वती मातेला सांगतो. ज्या देवाबद्दल आपल्याला बोलायचंय ना, तो देव हा वेद बोधित असावा. वारकरी संप्रदायामध्ये देवाची महती वेद बोधित असावी हा नियम आहे. मग काहो महाराज, ज्या पांडुरंगाबद्दल आपण सांगताय, ज्या विठ्ठलाची कथा आम्हाला सांगताय, तो देव वेदाने त्याचं वर्णन केलं आहे का? वेदाने गायन केलंय महाराज परमात्म्याचं. वेद बोधित असावा ना देव, वेदाने वर्णन केलंय त्याचं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी वर्णन केलंय भगवान श्री विठ्ठलाच. वारकऱ्यांची संध्या ना हरिपाठ. हरिपाठ बोलतो ना, चहुविधी जान साही शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिसी गाती. 18 पुराणांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून एक परमात्मा हा वेद बोधित आहे. ज्याची कथा बघायची ना, तो वेद बोधित आहे. बर, ज्या तीर्थाबद्दल मांडायचे, महात्म्य वर्णन करायचे, ते तीर्थ पुराण बोधित असावं, शास्त्रात त्याचा पुरावा असावा. आहे पुरावा महाराज? हो आहे ना. श्रीमद भागवतामध्ये पंचम स्कंदामध्ये जे भौगोलिक स्थितीचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये भीमरथी तीर्थाचं वर्णन आहे. आणि ते भीमरथी तीर्थाचं जे वर्णन आहे, ते पंढरपूर क्षेत्रातल्या तीर्थाचं महत्व वर्णन आहे. त्यामुळे परमात्म्याचं वर्णन वेद बोधित आहे, तीर्थाचं वर्णन पुराण बोधित आहे. आणि ज्या देवाबद्दल आम्ही गातो, बोलतो, सांगतो, ऐकतो, तो तर संत बोधित आहे. संतांच्या प्रमाणाला काही कमीच नाही ना त्याच्या बाबतीत. म्हणून ज्याची कथा बघायची ना, तो वेद बोधित, पुराण बोधित, संतांनी वर्णन केलेलं आहे, म्हणून त्याची कथा आम्ही पाहतोय. महाराज, भगवंताच्या या कथेचा विचार ऐकत असताना परमात्मा विटेवर उभा राहिला, कटेवर त्याचे हात आहेत. आम्ही बघितलंय, पंढरपूर आम्ही पाहिलंय, परमात्मा तिथे उभा आहे आम्हाला माहिती आहे. पण हा नेमका परमात्मा आला कुठून हो? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाच्या भावभक्तीला पाहून हा परमात्मा गोकुळातून इकडे आला, गोकुळातून आला. महाराज फक्त माऊलीच म्हणालेत का? नाही ना, तुकोबराय सुद्धा म्हणालेत, द्वारकेचे केने आले याची ठाया. किंवा पुन्हा महाराज म्हणतात, वैकुंठीचा देव आणिला भूतळा.
पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून आला, द्वारकेहून भगवान कृष्ण आले आणि वैकुंठातून परमात्मा आला. महाराज थोडंसं कन्फ्यूज आहे, नेमका आला कुठून ते सांगा. माऊलींनी म्हटले ना तो गोकुळातून आलाय, बरोबर आहे, तो गोकुळातूनच आलाय. मग द्वारकेतून आला हे कसं? गोकुळातून जो आला तो द्वारकेलाच गेला होता ना पुन्हा. गोकुळातला आणि द्वारकेतला हे वेगळे नाहीये, जो गोकुळातला आहे तोच द्वारकेचा आहे. मग वैकुंठातून आला हे कसं? कारण जो गोकुळात आणि द्वारकेत राहिला तो मूळचा वैकुंठाचा आहे. म्हणून विटेवर उभा राहिलेला हा पांडुरंग परमात्मा संतांनी ज्या शब्दांमध्ये आम्हाला सांगितला तोच आहे. तुम्ही माना अथवा नका मानू, संतांनी जे मांडले ते सगळ्या महाराष्ट्राने स्वीकारले. त्यामुळे विटेवर जो उभा आहे तो परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. मग महाराज हा जो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला तो नेमका इकडे का आला, याच्याबद्दल काही कथा आहेत काय? त्याचं येण्याचं नेमकं अचूक प्रयोजन काय आहे? परमात्मा विटेवर उभा राहिला तो पंढरपूरला का आला? त्याचं मुख्य कारण द्वापार युगाच्या शेवटी पुंडलिक नावाचा महामुनी, ज्याने अतिशय मोठी तपश्चर्या केली होती आणि ती ज्या स्थानात केली, ज्या ठिकाणी केली ते स्थान म्हणजे चंद्रभागेच्या तीरी त्याने सुंदर असा आश्रम बनवला आणि त्या आश्रमात त्याने तपश्चर्या केली. ती तपश्चर्या कोणती? त्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली. मुख्य कथेकडे येत असताना हा विचार मी आपल्या पुढे मांडतो. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं विटेवरचं जे येणं आहे ते कोणत्या सेवेला भुलून आहे, त्याचं हे मुख्य चिंतन आहे. पुंडलिक नावाच्या महामुनीने आई वडिलांची सेवा केली, इथपासून सुरू होते. निळोबाराय महाराज म्हणतात, आराधीला पुंडलिके, आराधीला पुंडलिके, आराधीला पुंडलिके, आराधीला पुंडलिके. जननी पूजोनिया जनकी, जननी पूजोनिया जनकी, जननी पूजोनिया जनकी, आराधिला पुंडलिके, आराधीला पुंडलिके. आराधीला पुंडलिके. निळोबारांनी वर्णन केले, आराधिला पुंडलिके, जननी पूजोनिया जनकी. आई वडिलांची सेवा पुंडलिकरायांनी केली, पण ती सेवा करण्याचं काहीतरी कारण असेल ना हो, काहीतरी कारण असलं पाहिजे. बालपण संपलं, तारुण्य आलं आणि आता मुलगा तरुण झालाय, त्याचं लग्न केलं पाहिजे, त्याला विवाह बंधनात अडकवलं पाहिजे. प्रत्येक आई बापाची इच्छा असते ना. पुंडलिकरायाचं लग्न करून दिलं, एका सुंदर मुलीशी त्याचा विवाह करून दिला. सुंदर हा शब्द असा का म्हणायचा महाराजजी? सु आणि द आणि र मध्ये जितकं अंतर तितकी मुलगी सुंदर, म्हणून सुंदर मुलीशी विवाह करून दिला. तारुण्य सुलभ स्वभावाप्रमाणे पुंडलिकराया आपल्या पत्नीवर भाळले. भांडी घासायला बसली, तिचे शेजारी बसणार. कपडे धुवायला लागली, तिचे शेजारी बसणार. ती सांगेल तेच, त्याच पद्धतीने वर्तन करणं, ऐकणं, बोलणं. जीवनामध्ये कधी आपल्या आयुष्यामध्ये काही चांगला योग यायचा असेल, कसाही येतो. त्या पत्नीने पुंडलिकरायांकडून तीर्थयात्रेची इच्छा व्यक्त केली आणि तीर्थयात्रेला जाण्यासाठी पुंडलिक निघालेत.
पत्नीविषयीचं प्रेम होतं, पण माता पित्यांविषयी तिरस्कार होता. आणि म्हणून पत्नीला घोड्यावर बसवलं, आई वडिलांना मात्र पायी चालायला लावलं. त्या रस्त्यातून तो प्रवास करत असताना आई वडिलांना दुःख, त्रास, यातना होऊ लागल्या. पुंडलिकाने लक्ष दिलं नाही. सेवा करू लागली ती मात्र आपल्या पत्नीची. आणि तो प्रवास करत करत असताना, मजल दर मजल प्रवास चालू असताना एक आश्रम मध्ये लागला. त्या आश्रमामध्ये पुंडलिक थांबले, मुक्कामी थांबले. त्या आश्रमामध्ये कुणीतरी साधू होते, संन्याशी होते. त्यांनी बघितलं, अर्ध्या रात्रीच्या प्रहरी कुणीतरी 3 काळ्या कुट्ट स्त्रिया तिथं आल्या. पुंडलिक पाहतात आणि त्या आश्रमामध्ये, त्या पर्णकुटीमध्ये आतमध्ये त्या 3 स्त्रिया गेल्या. पुंडलिकाच्या मनामध्ये वादळ सुरू झालं. काय प्रकार असेल? हा तर आश्रम आहे, संन्याशाचा आश्रम आहे. कोण असतील या स्त्रिया आणि कशासाठी आतमध्ये गेल्या असतील? आणि असा विचार चालू असताना बराच वेळ त्या स्त्रिया आतमध्ये होत्या. आणि सकाळच्या प्रहरी त्या 3 स्त्रिया जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्या अतिशय सुंदर दिसत होत्या. पुंडलिकाने विचार केलं, ज्या वेळेला या आतमध्ये गेल्या होत्या तेव्हा काळ्या कुट्ट होत्या, मग आता बाहेर येताना या एवढ्या सुंदर झाल्या कशा? आतमध्ये नेमकं काय घडलं? किंवा या वेगळ्या कुणीतरी आहेत का? आत गेलेल्या वेगळ्या आणि बाहेर आल्यात त्या वेगळ्या? काय प्रकार असेल? पुंडलिकाला राहवलं नाही. क्षमा करा म्हटले, पण मला एक विचारायचंय तुम्हाला. त्या 3 स्त्रिया थांबल्या. का रे बाबा, काय विचारायचंय? काही नाही म्हटले. कोण आहात आपण? आपला परिचय सांगाल का? त्यांनी सांगितलं, हे आम्हाला तू विचार, तू नेमका कोण आहे? त्यांनी सांगितलं, मी पुंडलिक आहे, तीर्थयात्रा करण्याकरता चाललो म्हटले. आणि इथून जात असताना या आश्रमात मी थांबलो. पण मी रात्री जेव्हा इथे मुक्कामी होतो बघितलं, कुणीतरी 3 काळ्या कुट्ट स्त्री आतमध्ये गेल्या. आणि आता बाहेरून येताना मात्र मी तुम्हाला पाहिलं. मला राहवलं नाही नेमका काय प्रकारे, म्हणून मी विचारलं. तेव्हा त्या 3 स्त्रियांनी सांगितलं, आम्ही 3घी जणी कुणी स्त्रिया नाही आहेत. मग आम्ही गंगा, यमुना, सरस्वती नावाच्या 3 नद्या आहोत. तुम्ही नद्या आहात? हो. आश्चर्य वाटलं पुंडलिकाला. मग आता जाताना गेल्या होत्या त्या? हो, आम्हीच आहोत. आणि आता येताना? हा, आम्हीच आहोत. अरे, मग असं कसं झालं? जाताना तुम्ही काळ्या कुट्ट होतात आणि येताना एवढ्या सुंदर झालात, हे झालं कसं? तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हटले, या जगातले अनेक पाप कर्म करणारी लोक येतात, आमच्यामध्ये स्नान करतात. त्या स्नानाने त्यांचं पाप आमच्यामध्ये पडतं आणि या सगळ्यात नद्या आम्ही मलिन होतो. आणि जेव्हा आम्ही मलिन होतो तेव्हा आम्हाला पुन्हा पुनीत करण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी या आश्रमामध्ये साक्षात कुकुट स्वामी नावाचे संत राहतात. त्यांच्या दर्शनाला आम्हाला यावं लागतं आणि त्यांच्या दर्शनाने आम्ही पुन्हा स्वच्छ होतो, शुद्ध होतो. आणि म्हणून तू आमच्याजवळ फार वेळ थांबू नको, तू बाजूला हो. का? तू सुद्धा पापी आहे, तुझ्यासारख्याच्या स्पर्शाने आम्ही पुन्हा अपवित्र होऊ. आणि मग पुंडलिकाला कुठेतरी मनाला वाईट वाटलं, खेद वाटला. पुंडलिक राया ताडकन आतमध्ये गेले. महाराज, आपण कुकुट स्वामी महाराज आहात? हो, या देहाला असंच म्हणतात. आपण आत्ता तुमच्याकडे ज्या 3 आल्या होत्या, गंगा, यमुना, सरस्वती, त्या नद्या होत्या? असं मला नाही माहिती. अहो, ते आत्ता येताना काळ्या कुट्ट होता, जाताना त्या सुंदर झाल्या, त्या फक्त तुमच्या दर्शनाने झाल्यात. हे बरोबर आहे का? मला माहिती नाही, पण तू म्हणतोय म्हणून मी गृहीत धरतो. महाराज, कसं शक्य आहे हो? असं कोणतं सामर्थ्य आपल्याकडे? कोणती साधना करता आपण? काही करत नाही बाबा मी साधना वगैरे.
मग एवढं सामर्थ्य आपल्यात आलं कसं? काही नाही म्हटले, मी फक्त माझ्या मायबापांची सेवा करतो, आई वडिलांची सेवा करतो आणि त्याचा हा परिणाम असेल कदाचित का आलेल्या या मलिन झालेल्या नद्यांना मी पुन्हा स्वच्छ करू शकतो. जगात सर्वश्रेष्ठ पवित्र केवळ संत आहे. आणि म्हणून कुकुट स्वामी महाराजांकडे आलेले पुंडलिकराया, माझ्या चरणस्पर्शाने तीर्थ सुद्धा पवित्र होऊ शकतात. गंगा, नदी, यमुना, सरस्वती ह्या ज्या नद्या आहेत त्या पवित्र होऊ शकतात. हा महिमा माझा नाहीये, मग मी ज्या आई वडिलांची सेवा करतो त्याचा हा परिणाम आहे, त्याचा हा परिणाम आहे. आणि मग पुंडलिक अंतकरणातून खेद वाटला, स्वतःबद्दलची चूक लक्षात आली आणि या चुकीचं प्रायश्चित्त आपण घेतलं पाहिजे. चुकतो मनुष्य, माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे. चुका होणं हे मानवी जीवन आहे, पण पुन्हा 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 त्याच चुका करत राहणं हे जीवन नाहीये मनुष्याचं, हे जगणं नाहीये. प्रायश्चित्त जर घ्यायचं असेल तर अगोदर मनामध्ये स्वतःबद्दलचा अनुताप निर्माण झाला पाहिजे. जो अनुताप तीर्थी न्हाला, अनुताप वाटला पाहिजे आणि मग प्रायश्चित्त घेण्याकरता मनुष्य प्रयत्न करतो. आणि म्हणून पुंडलिकराया प्रायश्चित्त घेण्याकरता पुन्हा पंढरपूर क्षेत्रामध्ये येतात. चंद्रभागेच्या तीरावर सुंदर आश्रम निर्माण करतात आणि त्या आश्रमामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा करतात. माता पित्याची सेवा करत असताना त्यांना पाहिजे ते खाण्याचे पदार्थ द्यावे, त्यांना परिधान करायचे ते कपडे द्यावेत, त्यांचे पाय चेपावे, त्यांची सेवा करावी. आपला पुत्र धर्म सांभाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुंडलिकराय करू लागले. आणि म्हणून शास्त्राने जो पुत्र धर्म सांगितला गेलाय तो पुंडलिकराया या ठिकाणी सांभाळतायत. भगवंताचं स्मरण आणि चिंतन करण्याकरता आईवडिलांच्या रूपामध्ये पुंडलिकराया त्या ठिकाणी सेवेमध्ये रुजू झालेत. मग आता नेमकं त्यांनी केलेला तो सेवेचा परिणाम, भगवंताचं येणं, किंबहुना त्या पुंडलिकरायाबद्दलची अजून काही विशेषता जी शास्त्राने पुराणाने सांगितली त्याचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये करणार आहोत. आज आपण भगवान श्री परमात्म्याचं पंढरपूरला येणं पाहिलं. तो पुंडलिकाच्या सेवेसाठी आला, पण ती सेवा नेमकी कोणकोणत्या पद्धतीची आहे आणि खऱ्या अर्थाने परमात्म्याचं तिथं येणं अजून त्याच्यामध्ये काय विशेषता आपल्याला सापडते त्या कथेचा आपण विचार करणार आहोत उद्याच्या भागामध्ये. आजची कथा आज या ठिकाणी विराम घेईल. ज्याची कथा चालू आहे त्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं एक गोड असं भजन जे कोकण प्रांतामध्ये प्रसिद्ध आहे.